Hello everyone. Today we are learning subject English grammar section. In the grammar section, today we learn add question tag. Add question tag दिलेल्या विधानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्या विधानाला त्या विधानाच्या सहाय्याने विचारलेला संक्षिप्त प्रश्न त्याला क्वेश्चन टॅग असं म्हणतात. क्वेश्चन टॅग हा वाक्यामध्ये दिलेले विचार त्या विचारावरती जोर देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज अ टीचर, isn't he? Another example, Ram played cricket, didn't he? क्वेश्चन टॅग या प्रकारामध्ये प्रकार पहिला आपण पाहूयात. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असल्यास क्वेश्चन टॅग करणे. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. नियम नंबर 3, मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करावा. नियम नंबर 4, मूळ वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करावा. नियम नंबर 5, त्यानंतर वाक्याचा कर्ता जर सर्वनाम आय, वी, यू, ही, सी, इट, दे असेल तर तोच सर्वनाम घ्यावा. नियम नंबर 6, परंतु वाक्याचा कर्ता जर सर्वनाम नसेल तर वाक्याच्या कर्त्याच्या लिंग व वचनानुसार योग्य ते सर्वनाम घ्यावे. म्हणजे कर्ता पुल्लिंगी असेल तर ही सर्वनाम घ्यावे, कर्ता स्त्रीलिंगी असेल तर सी सर्वनाम घ्यावे, आणि कर्ता वस्तू असेल, एकवचनी वस्तू असेल तर इट घ्यावे, कर्ता अनेकवचनी असेल तर दे सर्वनाम घ्यावे. नियम नंबर 7, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. क्वेश्चन टॅग करताना खालील सूत्र वापरावे. दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक सहाय्यकारी क्रियापद, वाक्य होकारार्थी असेल तर सहाय्यकारी क्रियापदास नॉट, वाक्य नकारार्थी असेल तर फक्त सहाय्यकारी क्रियापद, अधिक सर्वनाम, सर्वनाम हे कर्त्यानुसार कर्त्याच्या लिंगवचनानुसार घ्यावे, अधिक प्रश्नचिन्ह. नकारार्थी क्वेश्चन टॅग करताना पुढील प्रमाणे संक्षिप्त पद्धतीने क्रियापदांना नॉट जोडावे. एम प्लस नॉट इज इक्वल टू आरंट, डीड प्लस नॉट इज इक्वल टू डिडंट, इज प्लस नॉट इज इक्वल टू इजंट, shall plus not is equal to shan't, are plus not is equal to aren't, will plus not is equal to won't, was plus not is equal to wasn't, should plus not is equal to shouldn't, were plus not is equal to weren't, would plus not is equal to wouldn't, have plus not is equal to haven't, can plus not is equal to can't, has plus not is equal to hasn't, could plus not is equal to couldn't, had plus not is equal to hadn't, may plus not is equal to mayn't, do plus not is equal to don't, might plus not is equal to mightn't, does plus not is equal to doesn't, ought plus not is equal to didn't. We see some examples.
Ram was the best king. Answer, Ram was the best king, comma, wasn't he? Question mark. In this sentence, subject is Ram. Ram is the singular personal pronoun, a singular third person pronoun, and he is the male. Therefore, there is given pronoun he. Then another example, Meena should not try more. Answer, Meena should not try more, comma, should she? Question mark. In this sentence, subject is Meena and she is the female. Therefore, pronoun is she. Then third example, you will complete this work. Answer, you will complete this work, comma, won't you? Question mark. Then fourth example, people were busy. Answer, people were busy, comma, weren't they? Question mark. Then we will see the second type of question tag examples. प्रकार दुसरा, दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर क्वेश्चन टॅग कसा करावा. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाला अनुसरून डू, डज, डीड यापैकी योग्य ते रूप काळानुसार घ्यावे. नियम नंबर 3, मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा. नियम नंबर 4, मूळ वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा. नियम नंबर 5, त्यानंतर कर्ता सर्वनाम असेल तर तोच घ्यावा. नियम नंबर 6, कर्ता जर सर्वनाम नसेल तर कर्त्याच्या लिंग व वचनानुसार योग्य ते सर्वनाम घ्यावे. नियम नंबर 7, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. खालील सूत्राचा वापर क्रियापद नसेल तर करावा. दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक वाक्यातील काळानुसार डू, डज, डीड प्लस नॉट. वाक्य नकारार्थी असेल तर नॉट नाही प्लस सर्वनाम किंवा वाक्यातील कर्त्यानुसार योग्य ते सर्वनाम अधिक प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे सूत्र वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वापरावे. We see some examples here. Example number 1, I never get it. Answer, I never get it. Do I? Question mark. In this sentence, there is a negation. या वाक्यामध्ये नकार आहे, नेव्हर, आणि हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधील आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू, डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरली जातात. या वाक्यामध्ये गेट या क्रियापदाच्या मूळ रूपास एस प्रत्यय नाही म्हणजे डू या प्रसंगी घ्यावे. म्हणून आय नेव्हर गेट इट, कॉमा, डू आय. अनदर एक्झाम्पल, मोहन प्लेज क्रिकेट. Answer, Mohan plays cricket, comma, doesn't he? Question mark. In this sentence, plays is the verb. Plays या verb ला yes हा प्रत्यय लागलेला आहे. वाक्य होकारार्थी आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद doesn't या ठिकाणी घेतले आहे. आणि कर्ता हा पुरुषवाचक मोहन म्हणून त्याऐवजी सर्वनाम ही. म्हणून या वाक्याचे उत्तर डझंट ही
असे आहे. थर्ड एक्झाम्पल, सीमा नेवर मिक्सेस विथ हर फ्रेंड्स. आन्सर, सीमा नेवर मिक्सेस विथ हर फ्रेंड्स, कॉमा, डज सी. Fourth example, we told a story. Answer, we told a story, comma, didn't we. या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. वर्ब टोल्ड या ठिकाणी आले आहे. त्यामुळे या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून did घेतले आहे. जर पास्ट पार्टिसिपल भूतकाळी रूप टोल्ड आले असेल तर त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हे डीड घेतले जाते. वाक्य हे होकारार्थी आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा नकारार्थी, म्हणजे डीड या सहाय्यकारी क्रियापदास संक्षिप्त मध्ये नॉट जोडले आहे, ते डिडंट असे झाले आहे. म्हणून या वाक्याचे उत्तर वी टोल्ड अ स्टोरी, कॉमा, डिडंट वी. आपण प्रकार तिसरा पाहूयात. जर आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग कसा करावा. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर विल यू घ्यावे. नियम नंबर 3, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. खालील सूत्राचा अवलंब आज्ञार्थी वाक्य असेल तर करावा. दिलेले आज्ञार्थी वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक विल यू अधिक प्रश्नचिन्ह अशी रचना उत्तराची करावी. We see some examples. Example number 1, open the door. Answer, open the door, comma, will you. हे दिलेले वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. ओपन द डोअर, कारण दिलेल्या वाक्याची सुरुवात ओपन या क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली आहे. आज्ञार्थी वाक्य हे मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाने सुरू होते, त्यावरून ते वाक्य आज्ञार्थी आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे हे ओळखावे. सेकंड एक्झाम्पल, चेंज द व्हॉइस. हे वाक्य याची सुरुवात चेंज या मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली, म्हणून आन्सर चेंज द व्हॉइस, कॉमा, विल यू. थर्ड एक्झाम्पल, काइंडली ऍक्सेप्ट दिस अमाउंट. आन्सर, काइंडली ऍक्सेप्ट दिस अमाउंट, कॉमा, विल यू. फोर्थ एक्झाम्पल, आस्क युअर प्रॉब्लेम. आन्सर, आस्क युअर प्रॉब्लेम, कॉमा, विल यू. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन टॅगचा चौथा प्रकार, होकारार्थी वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये आय एम ने वाक्य सुरू झाले असेल तर अशा रचनेच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करणे. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर आरंट आय घ्यावे आणि शेवटी नियम नंबर 3, प्रश्नचिन्ह द्यावे. या प्रसंगी सूत्राचा अवलंब असा करावा, दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक आरंट आय अधिक प्रश्नचिन्ह अशी रचना करावी. We see some examples. Example number 1, I am happy. Answer, I am happy, aren't I. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद am आहे. क्वेश्चन टॅग करताना एम घ्यायचे नाही. एम असेल तर क्वेश्चन टॅग करताना आर घ्यावे, म्हणून वाक्य होकारार्थी असल्याने क्वेश्चन टॅग अरंट झाला. म्हणून या वाक्याचे उत्तर आय एम हॅपी अरंट आय. सेकंड एक्झाम्पल, आय एम अ स्टुडंट. आन्सर, आय एम अ स्टुडंट, अरंट आय. थर्ड एक्झाम्पल, आय एम व्हेरी लकी. आन्सर, आय एम व्हेरी लकी, कॉमा, अरंट आय. फोर्थ एक्झाम्पल, आय एम बिझी. आन्सर, I am busy,
कॉमा aren't I. क्वेश्चन टॅगचा प्रकार 5वा. I am ने सुरू झालेल्या वाक्यामध्ये नॉट असेल, नकार असेल तर क्वेश्चन टॅग करणे. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर MI घ्यावे. नियम नंबर 3, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. नकारार्थी I am असलेल्या वाक्यामध्ये सूत्राचा अवलंब असा करावा. दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक MI अधिक प्रश्नचिन्ह. We see some examples. Example number 1. I am not silly. Answer, I am not silly, comma, MI. Second example, I am not interested you. Answer, I am not interested you, MI. Third example, I am never doing it. Answer, I am never doing it, comma, MI, question mark. Fourth example, I am not a hero. Answer, I am not a hero, comma, MI, question mark. क्वेश्चन टॅगचा प्रकार 6वा. क्वेश्चन टॅग करावयास सांगितलेल्या वाक्याची सुरुवात लेटर्सने झाली असेल तर लेटर्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करणे. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर shall we घ्यावे. नियम नंबर 3, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. लेटर्सने सुरू होणाऱ्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना खालील सूत्राचा अवलंब करावा. दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक shall we अधिक प्रश्नचिन्ह. We see some examples. Example number 1. Let's go there. Answer, let's go there, comma, shall we. Second example, let's visit the temple. Answer, let's visit the temple, comma, shall we, question mark. Third example, let's take another example. Answer, let's take another example, comma, shall we, question mark. Fourth example, let's discuss on your problem. Answer, let us discuss on your problem, comma, shall we, question mark. प्रकार 7वा. क्वेश्चन टॅग च्या दिलेल्या वाक्यात used to आल्यास क्वेश्चन टॅग करणे. नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, स्वल्पविरामानंतर used to च्या ऐवजी didn't घ्यावे. नियम नंबर 3, कर्ता जर सर्वनाम असेल तर तोच घ्यावा. नियम नंबर 4, जर कर्ता सर्वनाम नसेल तर कर्त्याच्या लिंग व वचनानुसार योग्य ते सर्वनाम घ्यावे. नियम नंबर 5, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. सूत्र दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक didn't अधिक सर्वनाम कर्त्यानुसार योग्य ते सर्वनाम अधिक प्रश्नचिन्ह अशी रचना वाक्याची करावी. We see some examples. Example number 1. He used to make mats. Answer, he used to make mats, comma, didn't he, question mark. या वाक्यामध्ये used हे भूतकाळी रूप आहे. क्रियापदाचे भूतकाळी रूप असल्याने वाक्य होकारार्थी असल्याने या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा didn't असा झाला आहे. म्हणून answer, he used to make mats, comma, didn't he, question mark. Second example, Rahul Dravid used to play cricket during his school days. Answer, Rahul Dravid used to play cricket during his school days, comma, didn't he. Third example, Gandhiji used to love all the poor people of Bharat. Answer,
Gandhiji used to love all the poor people of Bharat, comma, didn't he? Question mark. Fourth example, Meena used to make tea. Answer, Meena used to make tea, comma, didn't she? Question mark. प्रकार 8वा, क्वेश्चन टॅगच्या दिलेल्या वाक्याची सुरुवात देअर या शब्दाने झाली असेल तर क्वेश्चन टॅग करणे. अशा प्रसंगी नियम नंबर 1, दिलेले वाक्य आहे तसेच लिहून स्वल्पविराम द्यावा. नियम नंबर 2, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहावे. नियम नंबर 3, मूळ वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावा. नियम नंबर 4, मूळ वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावा. नियम नंबर 5, त्यानंतर कर्ता म्हणून देअरच घ्यावे. नियम नंबर 6, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. अशा प्रसंगी सूत्र त्याचा अवलंब असा करावा. दिलेले वाक्य अधिक स्वल्पविराम अधिक सहाय्यकारी क्रियापद, वाक्य होकारार्थी असेल तर नॉट, नकारार्थी असेल तर नॉट नाही, अधिक देअर अधिक प्रश्नचिन्ह. We see some examples. Example number 1. There is no shortage of water. Answer, there is no shortage of water, comma, is there? Question mark. या वाक्यामध्ये कर्ता हा देअर आलेला आहे म्हणून क्वेश्चन टॅग करताना आहे तसेच देअर घ्यावे. Example number 2. There was snow all around. Answer, there was snow all around, comma, wasn't there? Question mark. Third example, there is a brook in the valley. Answer, there is a brook in the valley, comma, isn't there? Question mark. अशा प्रकारे क्वेश्चन टॅग करताना विविध प्रकारची वाक्य जेव्हा येतात तेव्हा दिलेल्या नियमांचा वापर करून योग्य ते उत्तर या प्रश्नाचे लिहावे. थँक्यू. पुन्हा भेटूयात ग्रामरच्या नवीन घटकासह.